आगमन काळातील चौथा रविवार वर्ष पहिले. ख्रिस्ताठाई माझ्या प्रिय बंधूंना आणि भगिनीनो, शैक्षणिक क्षेत्र घ्या, वैज्ञानिक क्षेत्र घ्या, औद्योगिक क्षेत्र घ्या किंवा वैद्यकीय क्षेत्र घ्या, सांस्कृतिक क्षेत्र घ्या किंवा प्रसारमाध्यमे घ्या, मानवानं प्रयोगाद्वारे, संशोधनाद्वारे, अभ्यासाद्वारे, चिंतनाद्वारे या क्षेत्रात बरीचशी प्रगती केलेली आहे. याबाबत वाद मुळीच नाही. परंतु विज्ञानाचा आणि विकासाचा ठेका मिरवणाऱ्या या पृथ्वीवरील आम्हा मानवानं असं समजू नये की मी माझ्या बुद्धिमत्तेच्या जोरावर, माझ्याकडे असलेल्या ज्ञानाच्या बळावर, माझ्या बाहूत असलेल्या ताकदीच्या शक्तीवर माझ्या जीवनाचे आणि आयुष्याचे सर्व प्रश्न मी त्वरित सोडू शकतो, मी ते त्वरित मार्गी लावू शकतो, सर्व समस्येवर मी क्षणार्धात मात करू शकतो, तोडगा काढू शकतो. अशा रुबाबात, अशा मिजाशीत आणि अशा स्वरूपाच्या अहमपणामध्ये आपण राहू नये. मानवानं हे विज्ञान कितीही पुढे नेलं, शैक्षणिक क्षेत्रात कितीही प्रगती झाली, पृथ्वीवरील हा मानव चंद्रावर जरी पोचलेला असला, समुद्राच्या तळाशी, जमिनीच्या मुळाशी, गगनचुंबी आकाशी जरी त्यानं झेप मारलेली असली, एका कंट्रीमधून दुसऱ्या कंट्रीत वास्तव्यात असलेल्या व्यक्तीशी क्षणार्धात आपण संपर्क आणि संवाद साधत असलो, काही तासातच एका भूखंडावरून दुसऱ्या भूखंडापर्यंत आपण विमानानं पोचू शकत असलो, हे जरी आपल्या मानवाच्या बाबतीमध्ये वास्तव असलं तरीही या पृथ्वीवर एक मानव म्हणून आपल्या मर्यादा आहेत, सीमारेषा आहेत, बाउंड्रीज आहेत, लिमिटेशन्स आहेत, ज्याच्या पलीकडे आपण स्वबळावर जाऊ शकत नाही. जिथं मानवी सीमारेषा, मानवी मर्यादा संपुष्टात येतात, तिथपासून त्या ईश्वरी सामर्थ्याला, शक्तीला आरंभ होत असतो. म्हणूनच डॉक्टरांचे प्रयत्न झाल्यावर व्यक्तीचा जीव वाचवणं आपल्या हातात राहिले नाही याची जाणीव झाल्यावर काही डॉक्टर स्वतःहून सांगतात, आता सर्व काही त्या परमेश्वराच्या हाती आहे, तुम्ही प्रार्थना करा. आय हॅव डन माय बेस्ट अँड नाव गॉड विल डू द रेस्ट. वादळी वाऱ्यात नौका सापडलेली असताना त्यावरील खलाशी जीव मुठीत घेऊन त्या विधात्याकडे जीवदान मिळावं म्हणून प्रार्थना करतात. हे देवा परमेश्वरा, या वादळी झंझावादापासून मला सुखरूप किनाऱ्याला पोचव. उद्याचा उगवता सूर्य मला पाहू दे, मला जिवंत राहू दे. अपत्याची, बाळाची देणगी मिळावी म्हणून नवविवाहित सर्वप्रथम सर्व स्वबळावर औषधोपचार करून प्रयत्न करतात. आपली डाळ काही शिजत नाही, आपल्या प्रयत्नाला यश काही येत नाही याची जाणीव नवविवाहितांना झाल्यावर शरणागतीनं, विश्वासानं ते परमेश्वराकडे, पवित्र मरियेकडे वळतात. कळकळीनं हात जोडून विनंतीपूर्वक प्रार्थना करतात, याचना करतात. मानवाला शक्य असलेल्या गोष्टी परमेश्वर ईश्वरी सामर्थ्यानं आणि कृपेनं घडून आणेल, पूर्ण करील या विश्वासानं, या आशेनं, या अपेक्षेनं. बंधूंनो आणि भगिनीनो, यशायाच्या पुस्तकामधून घेतलेल्या आजच्या पहिल्या वाचनात जुडिया, यहुदांचा राजा आहाज याच्या सोबत परमेश्वर होता. यहुदावर स्वारी करून त्याची बिमोड करण्यासाठी इस्रायल आणि सिरिया प्रांत एकत्र आलेला होता. अशा प्रसंगी इस्रायलचा व सिरियाचा प्रतिकार करण्यासाठी आहाज राजाने परराष्ट्रीयांची मदत घेण्याचे ठरवलेले होते. तेव्हा परमेश्वरानं यशया संदेष्टास
आहाज राजाकडे आपला संदेश घेऊन पाठवलं होते की तू शांत राहा, तू भिवू नकोस. तुझ्या विरुद्ध इस्रायल आणि सिरिया लढण्यासाठी जरी एकत्र आलेले असले तरीही ते तुझे काही वाकडे करू शकत नाही, कारण मी तुझ्या सोबत आहे, मी तुझ्या पाठीशी आहे. तुझे मन खचू देऊ नकोस, माझ्यावर विश्वास ठेव. मी तुझ्या रक्षणार्थ तुझ्या सोबत आहे. याची तुला जाणीव व्हावी, खात्री पटावी म्हणून परमेश्वर आहाजास म्हणतो, तुझा दैवी परमेश्वर याच्याकडे चिन्ह माग. ते खाली अधोलोकात असो किंवा वर ऊर्ध्वलोकात असो, मी सदैव तुझ्या पाठीशी आहे. आहाजाचा परमेश्वरावरती विश्वास नव्हता. परमेश्वर आपल्यासाठी काही अद्भुत चमत्कारिक गोष्टी करू शकतो हे तो मानायला आणि स्वीकारायला तयार नव्हता. आपला प्रश्न आपण स्वतः सोडवू शकतो, मार्गी आणि निकाली लावू शकतो, असा अहमी स्वरूपाचा खोटा आत्मविश्वास आहाजात निर्माण झालेला होता. परमेश्वराच्या साह्याविना स्वमर्जीनं, स्वतःच्या इच्छेनुसार, स्वबळावर त्याला इस्रायल आणि सिरियाशी लढाई करायची होती. याबाबत परमेश्वर काहीच करू शकत नाही. आपल्याला या कामी परमेश्वराची गरज नाही असे आहाजास मनोमनी वाटत होते. आणि म्हणूनच आहाज आजच्या पहिल्या वाचनामध्ये परमेश्वरावरील अविश्वासापोटी म्हणतो, मी परमेश्वराकडे कोणतीही चिन्ह मागणार नाही, मी परमेश्वराची परीक्षा करणार नाही, पाहणार नाही. तेव्हा यशाया संदेष्टा परमेश्वराच्या प्रेरणेनं आणि सल्ल्यानं परमेश्वराच्या वतीनं आहाजास कळत न कळत संपूर्ण इस्रायली लोकास व मानवजातीला चिन्ह देतो की पहा, कुमारी गर्भवती होऊन पुत्र प्रसवेल आणि त्याचे नाव इमॅन्युएल असे ठेवील. तो विश्वावर युगानुयुग राज्य करेल. त्याच्या राज्याचा कधी अंत होणार नाही. तो राजांचा राजा आहे, सम्राटांचा सम्राट आहे, तो विश्व सम्राट आहे. यशाया संदेष्टाच्या वतीनं आहाजाला दिलेल्या चिन्हाची पूर्तता विश्वाचा सामर्थ्यशाली आणि शक्तिशाली परमेश्वर आजच्या शुभवर्तमानामध्ये करताना आपण ऐकलेलं आहे. जे मानवाला स्वतःच्या बळावर, स्वतःच्या हिमतीवर, स्वतःच्या ताकदीवर, स्वतःच्या विद्वतेवरती करणं या भूतळावरती कधीच शक्य होणार नाही, अशी अशक्य प्राय गोष्ट तो विश्वाचा पिता पवित्र आत्म्याच्या सामर्थ्यानं, कृपेनं व शक्तीनं या भूतळावरती घडून आणतो. पृथ्वीवरील कोणत्याही मानवाचा स्त्रीबरोबर शरीर संबंध न आणता दैवी सामर्थ्यानं, दैवी शक्तीनं, पवित्र आत्म्याद्वारे पवित्र कुमारी मरियेच्या पोटी गर्भ राहतो. हे अद्भुत कृत्य घडून आणण्याचं सामर्थ्य केवळ त्या ईश्वरी शक्तीमध्ये, ईश्वरी कृपेमध्ये आणि ईश्वरी सामर्थ्यामध्ये आहे. पवित्र कुमारी मरियेचा भावी पती योसेफ एक सज्जन, नीतिमान आणि भक्तिमान माणूस, मानवी दृष्टिकोनातूनच या अद्भुत घटनेकडे त्यानं पाहिले. संशयाचे वारे त्याच्या मनाला आणि हृदयाला भेदून हार पार गेले. शरीर संबंध विना गर्भधारणा मानवी मनाला हे वास्तव पटण्यासारखे आणि स्वीकारण्यासारखे मुळीच नव्हते. माणुसकीच्या आणि मानवतेच्या दृष्टिकोनातून पवित्र कुमारी मरियेला त्या गर्भावस्थेत एकटेच सोडण्याचा, तिची पब्लिकली कोणत्याही प्रकारचा गाजावाजा न करता मरियेची अब्रू, तिची निंदा नालिस्ती, अवहेलना न करण्याचा त्यानं मनस्वी निर्धार केला. त्या निर्धाराला त्या दैवी सामर्थ्यानं कलाटणी दिली, वळण दिलं, छेद दिला.
दिशा दिली योसेफाचे. मानवी दृष्टिकोन व मानवी मानसिकता त्या विधात्यानं दैवी सामर्थ्यानं योसेफाला स्वप्नात देवदूताचा संदेश ऐकवून बदलून टाकली आणि जगाच्या तारकाचा मार्ग या पृथ्वीवर मोकळा केला. मानवाला जे अशक्य आहे हे त्या देवानं पूर्णत्वास नेलेलं आहे. याच विश्वासानं त्या संशयी योसेफानं विश्वासू बनून पवित्र कुमारी मरीचा आपली पत्नी म्हणून स्वीकार केला. याद्वारे परमेश्वरानं यशया संदेशाच्या वतीनं आहाजास दिलेलं दैवी चिन्ह या पृथ्वीवर पूर्णत्वास गेलं, वास्तवतेत उतरलं. बंधून आणि भगिनीनो, काय संदेश आहे आम्हा श्रद्धावंतास आजच्या या प्रभू वचनातून? आपण किती सुशिक्षित असलो, आपण किती विद्वान असलो, आपण किती चतुर असलो, आपण कितीही कौशल्य संपन्न कारागीर असलो, आपण कितीही लोकप्रिय इंजिनियर, आर्किटेक्ट, वैज्ञानिक, उद्योजक, वैद्यकीय क्षेत्रामधील तज्ज्ञ आणि नामवंत असलो, ज्ञानसम्राट, नटसम्राट, सुपरस्टार आणि सुपरमॅन असलो, डबल टिबल PhD होल्डर असलो, कितीही पारंगत असलो, तरीही आपल्यापेक्षा शक्तिशाली, आपल्यापेक्षा सामर्थ्यशाली, आपल्यापेक्षा कृपा संपन्न अशी एक अद्भुत शक्ती या जगात, या विश्वात, या पृथ्वीवर, या पृथ्वीखाली, वर स्वर्ग लोकामध्ये आहे. तिचं स्वामित्व आणि तिचं प्रभुत्व जगातील आपल्या डोळ्यांना दिसणाऱ्या आणि न दिसणाऱ्या, विजिबल अँड इनविजिबल या सर्व गोष्टीवर आणि वस्तूवर आहे. जगातील, परलोकातील, अवकाशगंगेतील सर्व काही तिच्या नियंत्रणाखाली आणि निगराणीखाली आहे. तिला ना कोणती मर्यादा, तिला ना कोणती सीमा, तिला ना कोणती बंधने, नो लिमिटेशन्स, नो रिस्ट्रिक्शन. ती अनलिमिटेड आहे, इनफायनाईट आहे. ती शक्ती या स्वर्गीय पित्यामध्ये, त्या देवपुत्रामध्ये, प्रभू येशू ख्रिस्तामध्ये आणि त्या पवित्र आत्म्यामध्ये सामावलेली आहे, एकवटलेली आहे. तिचं नाव परमेश्वर आहे. मानवाला शक्य वाटणाऱ्या या सर्व गोष्टी पूर्णत्वास आणि तडीस नेण्याचं सामर्थ्य त्या परमेश्वरामध्ये आहे. हे विश्वासाने, नम्रतेनं, लीनतेनं, प्रामाणिकपणे मान्य करणं, विश्वासानं त्याचा स्वीकार करण्याचंच पृथ्वीवरील या मानवाचं कल्याण आहे, त्याचं खरं सौख्य आहे. आमेन.